जय शिवराय मित्रांनो, आज दिनांक 22 डिसेंबर 2024 काल आपण लिंगाणा फोर्ट या किल्ल्याचा पार्ट 1 केला आणि आज आपण दुसऱ्या पार्टची सुरुवात करतोय। सकाळचे 5 वाजता आहेत आणि आता आम्ही मोहरी गावात इथं मुक्कामाला आलो होतो। रात्री 2-2:30 वाजले इथं पोहोचायला आणि आता 5 वाजता आम्ही आता इथून आवरून लिंगाणा फोर्ट वरती चढायला सुरुवात करणार आहोत। माझ्या सोबत आहेत विजय जेधे आणि टीम। गुहेच्या राईट साईडला एक पाण्याचा टाका आहे, तर लीडरला सांगून वगैरे तिथं जाऊन पाणी वगैरे भरायचं आहे। ओके, तिथं पाणी पूर्ण फिल करूनच वरती जायचं, कारण आता सध्या ऊन लागत नाही आहे, पण 2 तासांनी एवढं प्रचंड ऊन लागतं की डिहायड्रेट व्हायला बॉडी सुरुवात होते। तर पाणी प्रत्येकाने सोबत ठेवायचं। तसंच वरती गेल्यानंतर खाली आल्यावर ज्यावेळेस रॅपलिंग करायचं त्यावेळेस पण तुम्हाला पूर्णपणे पाणी फिल करायचं तुमच्या जे बॉटल असतील त्या, आणि वरती यायचं। त्यानंतर दुसरी काळजी अशी घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही क्लाइंब वगैरे करत असता त्यावेळेस फक्त की जे हेल्मेट आहे ते हेल्मेटची स्ट्रिप काही वेळेस तुम्ही अशी ओपन ठेवता, तर ह्याचं पण काळजी घ्यायची की हेल्मेटची स्ट्रिप तुम्हाला पूर्णपणे लॉक करायची। कारण काय तुम्हाला क्लाइंब करताना आणि उतरताना पण ज्यावेळेस नाळीतून पण तुम्ही वरती इथपर्यंत येता, त्यामुळे हेल्मेटची अत्यंत गरज आहे। वरनं रॉकफॉल होत असतो आणि त्यामुळे ते तुम्हाला हेल्मेटचं चेकच करायचं स्वतःला। आमची टीम तर बघणारच आहे, पण तुम्हाला पण ते बघायचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही क्लाइंब करत असता तर
बघून करायचं आहे की कुठे पाय ठेवायचा, काय करायचं. कारण काय आहे, रॉक फॉल पण होत असतो. म्हणजे इनकेस मुद्दाम कोण करत नाही, पण तो होत असतो. पण त्याची आपल्याला काळजी घ्यायची, कारण आपल्या मागं आपले टीम मेंबर येत असतात. तर तुम्हाला त्याची काळजी घ्यायची की आपल्या पायाखालून दगडने साठणार नाही, याची तुम्हाला प्रॉपर काळजी घ्यायची. त्यानंतरनी आता तुम्हाला इक्विपमेंटबद्दल सांगतो. इक्विपमेंटबद्दल तुम्हाला दिलेलं आहे, एक हेल्मेट दिलेलं आहे, त्यानंतर एक हार्नेस दिलेला आहे, एक स्लिंग दिलेली आहे आणि एक कॅरेबिनर दिलेला आहे. तर हेल्मेट जे आहे ते सिमेंट कंपनीचे आहे, बाकी दुसरे पण सिमेंटचेच आहेत आणि काही पेटजेलचे वगैरे असतील तर सगळे सर्टिफाईड हे हेल्मेट आहेत. इन केस रॉक फॉल झाला तर तुटणार नाही आहे, ते तुमच्या डोक्याचा बचाव करू शकतो. ओके. त्यानंतर आहे ते हार्नेस आहेत. हार्नेस पण तुम्हाला रॉक एम्पायर, सिंगिंग रॉक, त्यानंतरने मॅडरॉक अशा चांगल्या कंपनीचे दिलेलं ते सर्टिफाईड आहेत. त्यांची वजनची कॅपॅसिटी 2,500 किलोपेक्षा जास्त त्याची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर तुम्हाला अटॅच करायला हा कॅरेबिनर दिलेला आहे. हा कॅरेबिनर पण सर्टिफाईड आहे. त्याची अशी कॅपॅसिटी 2400 किलो आणि अशी आहे 800 किलो. इनकेस ट्विस्ट जरी झाला तरी तुम्ही सेफ आहात. त्यानंतरनी तुम्हाला दिली जाते स्लिंगची पण कॅपॅसिटी 1600 किलोपेक्षा जास्त असते. फक्त एवढंच की स्लिंगचं तुम्हाला काही नवीन स्लिंग आहेत, म्हणजे जसं की ह्या स्लिंग आहेत त्या नवीन आहेत, तर त्या स्लिंगचे नॉट निघू शकते. तर तुम्हाला फक्त ते नॉट निघेल तर ते लीडर आमचं लक्ष ठेवतोच, पण तुमचं लक्ष असायला पाहिजे की आपल्या इक्विपमेंटकडे नक्की काय कसं आहे. तर तुम्हाला ते पण तुम्हाला चेक करायचं आणि सांगायचं आहे. निघाली तर, कारण काय आता नवीनच आहे तर त्याच्या लोड नाही आला तर त्याच्यावर प्रेशर नाही आला तर टाईट नाही आहेत तर हे निघू शकतात. तर फक्त त्याची काळजी एक घ्यायची, तर आम्ही लगेच नॉट मारून तुम्हाला रेडी करू, त्यामुळे ते काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आहे ते डिसेंडर. हा डिसेंडर तुम्हाला आता इथं दिला जाणार नाही आहे, कारण हा उतारत्या वेळेस रॅपलिंगला दिला जातो. तुम्हाला आत्ता दिला तर तुम्हाला काय सेल्फ अँकर करायला त्रास होतो, हे पडू शकतं. कॉस्टली इक्विपमेंट असल्यामुळे ह्याची काळजी घेण्यासाठी आपण ज्यावेळेस तुम्ही रॅपलिंग करणार आहे त्यावेळेसच तुम्हाला हा डिसेंडर दिला जाईल. डिसेंडरचं काम काय आहे, तुम्हाला ज्यावेळेस रॅपलिंग करता त्यावेळेस त्याच्यामधून रोप पास होतो आणि तुमच्या जसे कॅपॅसिटीनुसार तुम्ही फुल करता. हळू फुल केलं तर हळू खाली जाणार आणि स्पीडमध्ये फुल केलं तर स्पीडमध्ये खाली जाणार. म्हणजे ते फ्रिक्शनचं काम करतो आणि तुम्हाला खाली उतरायचं तो काम करत असतो. त्यानंतर आहे ते डिसेंडर झाला. त्यानंतर आहे की तुम्हाला आता फक्त की इक्विपमेंटबद्दल का सांगितलेलं आहे की तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला इक्विपमेंटवरती विश्वास ठेवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट की कॉस्टली आहे त्यामुळे काळजी पण घ्यायची, कारण हे एक इक्विपमेंट तुम्हाला 4000 ते 5000चं एक इक्विपमेंट आहे, कारण तेवढं ते सर्टिफाईड आहे आणि तुम्ही त्याचा विश्वास ठेवण्यासाठी ते लायक आहे त्याच्या. ओके. त्यानंतर आहे की आता तुम्हाला रॅपलिंग करताना तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांनी मला वाटतं ट्रेक केलेलेच असतील, पण लिंगाणाचं थोडंसं वेगळं आहे. काय वेगळं आहे तर कारण तुम्हाला प्रत्येक पॅचवरती तुम्हाला क्लाइम्बिंग करायचं आणि त्याच पॅचने तुम्हाला रॅपलिंग करायचं आहे. क्लाइम्बिंगचं तर तुम्हाला क्लाइम्बिंग करताना काय करायचं, साधारणतः रॉकचा सपोर्ट, जास्तीत जास्त रॉकचा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करा. तिथं ज्यावेळेस रॉकचा सपोर्ट नाही येईल त्यावेळेस रोप वगैरे लावलेला आहेत, कारण तुम्ही प्रोफेशनल क्लाइंबर नाही आहे. तुम्हाला ज्यावेळेस तुमचा सराव नसतो, परंतु ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की रॉकचा सपोर्ट नाही त्यावेळेस तुम्ही रोपला पण पकडू शकता. रोप फुल लास्ट टू एंडपर्यंत लावलेला आहे. तर रॉक क्लाइम्बिंग करताना काय करायचं, कधी पण तीन तुमचे पॉईंट येते रॉकला अटॅच पाहिजे, म्हणजे 2 हात 1 पाय किंवा 2 पाय 1 हात, हे 3 पॉईंट तर पाहिजे. 2 पॉईंटवर तर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर ते प्रोफेशनल लोक एखाद्या मूवसाठी त्याचा रॉक क्लाइम्बिंग करताना त्याचा उपयोग करत असतात. पण तुम्हाला तुमचं वेटची कॅपॅसिटी 2 पॉईंटवर तुम्ही घेऊ शकता, त्यामुळे कधी पण मॅक्झिमम 4 आणि मिनिमम 3 ह्या पॉईंटवरती तुम्हाला क्लाइम्बिंग करायचं आहे स्टार्ट टू एंडपर्यंत. त्यानंतर रॅपलिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, पायामध्ये अंतर घ्यायचं पूर्ण. त्यानंतर 1.5 फुटापेक्षा जास्त अंतर पायामध्ये. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वजन पूर्णपणे तुम्हाला जो रोप आहे तो अटॅच केला जाईल, त्या रोपच्या वेस्टवरती तुम्हाला वजन द्यायचं आहे, ना की तुमच्या पायावरती. तर तुम्ही पायावर वजन दिलं तर तुमचं वेट पूर्णपणे पुढे जाणार आहे आणि तुमचा बॅलन्स होणार नाही आहे. तर तुम्हाला पूर्णपणे वेस्टवरती वजन देऊन मागं जायचं आहे, पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. त्याने जे पाय आहेत ते 70 डिग्रीमध्ये तुम्हाला फ्लॅट फूट वॉलला लावायचे आहेत, आणि जी अप्पर बॉडी आहे ती 90 डिग्रीमध्ये लीन बॅक पाय पूर्ण अशी, आणि फक्त तुमच्या उजव्या हातात तुमचा कंट्रोल असणार आहे. उजव्या हाताने तुम्ही जसं फुल करसाल तसं तुम्ही खाली जाणार, हळूहळू केलं तर हळूहळू जाणार. एखाद्याला एक्सपिरियन्स असेल तर तो स्पीडमध्ये करणार, तर तुम्ही आपलं हळूहळू सगळ्यांनी रॅपल करायचं आहे. हां, दुसरी गोष्ट, तुम्ही जरी प्रोफेशनल असाल किंवा तुम्ही आधी भरपूर किल्ले जरी केलेले असाल तरी रॅपलिंग करताना जंप करत रॅपलिंग करायचं नाही आहे. जंप कधी करतो आपण, ज्यावेळेस एखाद्या वेळेस ओव्हरहँग असतो तिथं आणि पाय ठेवला तर डायरेक्ट तोंड लागू शकतो, त्यावेळेस आपण जंप करून खाली जात असतो. पण तुम्ही सराव नाही आहे तुम्हाला त्या गोष्टीचा, तुम्हाला हळूहळूच रॅपलिंग करत तुम्हाला खाली उतरायचं, जेणेकरून आपण आपल्या दुखापती टाळू शकतो. ओके.
आणि कंट्रोलवरती पण असतो. हो, कंट्रोल जो तुम्हाला एक कंट्रोल असतो त्याप्रमाणे रॅपलिंग करताना जो वरचा इन्स्ट्रक्टर असतो त्याच्याकडे पण एक्स्ट्रा सेफ्टीसाठी कंट्रोल दिलेला असतो. आणि त्यानंतर आहे ते जो खालचा फायरमॅन बिले असतो त्याच्याकडे पण एक कंट्रोल असतो. असे टोटल 3 कंट्रोल असतात. त्यामुळे घाबरण्याचं असं काही कारण नाही आहे. आणि काही प्रॉब्लेम आला तरी आमच्या टीम मेंबरला तुम्ही सांगू शकता, ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. त्यानंतर जे हां, वरतून ज्यावेळेस तुम्ही खालून पूर्ण ट्रेक करून येसाल, जोपर्यंत नाळीच्या वरती येत नाही तोपर्यंत तुम्हाला हेल्मेट काढायचं नाही आहे. मग टॉपला गेल्यावरती तो काढून थोडा वेळ आराम करू शकता, कारण टॉपला तुम्हाला काही रॉक फॉलो करणार नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही असेंड करून टॉपला गेला आणि टॉपला ज्यावेळेस उतरता त्यावेळेस जे हेल्मेट घातलं ते इथून वरती निघणार आहे. आणि ज्यावेळेस तिथं येसाल तिथं त्यावेळेस शक्यतो एखादा टीम मेंबर हे आमचा कॉर्डिनेशन होईल वॉकीवरती, आणि तिथं एक जण येईन, तिथं हार्नेस हेल्मेट काढून घेईल, किंवा शक्यता मग वरती पण कलेक्ट केले जाऊ शकतो. मग ते त्यावेळेस ते टीम मेंबर तुम्हाला लीडर सांगून देईल त्या सिच्युएशनला की कुठे हार्नेस हेल्मेट ठेवायचे ते. ओके. त्यानंतर जे हे रोप लावलेले आहेत व्हॅली क्रॉसिंगचे, तर हे 12 mm रोप आहेत आणि याची एकाची कॅपॅसिटी असते 1600 किलो. तर असे 2 ते रोप लावलेले आहे तुम्हाला. त्यानंतर जे बोल्ट मारलेले आहेत ते रॉक टेस्ट करूनच, सर्टिफाईड करूनच आपण ते बोल्ट मारलेले आहेत. त्यांना एक्सपेन्शन बोल्ट म्हणतात. ते बोल्ट मारताना खाली केमिकल पण वापरलेलं आहे की जेणेकरून ते निघून नाही यायला पाहिजे. आणि त्याचे साधारणतः त्याची एकाची कॅपॅसिटी 1500 किलो वजन घेण्याची असते त्या एक्सपेन्शन बोल्टची. तर असे ते 2 बोल्ट मारून त्याच्यावर तुम्हाला ते रोप फिक्स केला, आणि त्याच्या मागं पण एक्स्ट्रा सेफ्टीसाठी त्याला बॅकअपला 2 बोल्ट मारले. तर ह्याप्रमाणे तिकडं पण असे 2-4 बोल्ट मारलेले आहेत गुहेमध्ये. त्यामुळं असं घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आणि मोस्टली लेडीजसाठी जे केस आहेत ते पूर्णपणे बंद करून टी शर्टच्या आतमध्ये किंवा हेल्मेटच्या आतमध्ये टाकून द्यायचे तुम्हाला. कारण ज्यावेळेस व्हॅली क्रॉसिंग करता त्यावेळेस वाऱ्याच्या ह्याने तुमचं ज्यावेळेस पुढं असतं वेट पूर्ण, तर ते केस तुमच्या त्या पुलीमध्ये वगैरे अडकू शकतात, किंवा रॅपलिंग करताना तुमच्या डिसेंटरमध्ये अडकू शकतात. फोटोच्या नादात तुमचा तोल जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. फोटोसाठी तुम्हाला फोटो काढायला भेटतील तिथं मी थांबवणार नाही, पण कुठेही फोटोज काढत बसू नका. नाहीतर तुम्ही फोटोज जाताला एक हात इथं एक हात तसं हे नका करू. टेक्निकलवर आहेत विश्वास, तसं तुम्ही बाकीच्या पण गोष्टी तिथं हे करा तुम्ही कॅरी. तुम्हाला जे लीडर सांगाल ते तुम्हाला ऐकायचंच कंपल्सरी या ट्रेकला, कारण हा टेक्निकल ट्रेक आहे, ही ट्रिप नाही आहे. कारण ट्रिप इथं एक चुकी तुमची आयुष्याची चुकी होऊ शकते ती. त्यामुळं तुम्हाला फक्त त्याची काळजी घ्यायची की लीडरने तुम्हाला तो देईलच की कुठं चान्स आहे फोटो काढायला, पण विनाकारण वेळ साहस करायचं नाही आहे तिथं की अँकर काढून जाऊन पुढे एजला जाऊन फोटो काढतोय, सेल्फी घेतोय, या गोष्टी करायच्या नाहीत. जिथे अँकर असेल प्रॉपर, हां, हो, हेल्मेट काढून फोटो काढूच नका. टॉपला गेल्यावर काढलं तरी चालेल, पण मध्ये वगैरे कुठं काढायचंच नाही हेल्मेट तुम्हाला. ओके.